चला पुन्हा अपूर्णांकावरचा प्रश्न आणलाय पहा मी. अपूर्णांकाची तुलना. याच्यात काय समान छेद आहेत पहा. प्रत्येक अपूर्णांकाचा काय आहे 9 छेद आहे. आणि याच्यात हे जे आपल्याला 5 अपूर्णांक दिलेत याच्यातला सर्वात मोठा अपूर्णांक शोधायचा आणि सर्वात लहान अपूर्णांक शोधायचा. जर समान छेद असेल तर काय करायचे पहा. समान छेद असेल तर खूप सोपं आहे पहा. ज्याचा अंश मोठा पहा, ज्याचा अंश मोठा तो अपूर्णांक मोठा, ज्याचा अंश मोठा तोच अपूर्णांक मोठा, आणि ज्याचा अंश लहान तोच अपूर्णांक लहान. समछेदचं फार सोपं आहे पहा लक्षात ठेवायला. मग आता सर्वात मोठा अपूर्णांक शोधायचा म्हणजे सर्वात मोठा अंश शोधायचा आहे पहा. मग सगळ्यात मोठा अंश कोणता आहे? हा. म्हणजे हा अपूर्णांक सगळ्यात मोठा आहे. आणि सगळ्यात लहान अपूर्णांक कोणता होईल पहा 1/9. ज्याचा अंश लहान तो अपूर्णांक लहान आणि ज्याचा अंश मोठा तो अपूर्णांक मोठा. हे समान छेद असेल तर होते पहा. आली ट्रिक लक्षात? ट्रिक जर लक्षात आली असेल तर व्हिडिओला लाईक अँड शेअर करा.